आज आहे 8 जून आणि 8 जून म्हणजेच आमचा आहे आज प्रकट दिन, माझा बर्थडे आहे। तर त्यासाठी थोडीशी तयारी चालू आहे, बघू शकता। जे काही दिसत आहे ते फक्त आज बर्थडे साठी आहे। सेलिब्रेशन खूप जास्त काही नाही, पण एक ठीक आहे, एक केक कट करणार आहोत आणि आरुने थोडीफार तयारी केलेली आहे। मस्त सगळ्या स्वतःच तयार झालेला आहे। त्याचाच खूप वेळ चाललो होतो, कोणता शर्ट घालू, कोणते कपडे घालू। सिया हाय कर, हाय कर सिया, हाय करू, हाय कर सिया, हाय। अरे बापरे, लाजती तू, लाजती, दादाकडे जाते। ये चल 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 चल। आणि एक थोड्याच वेळात आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत, खूप साध्या पद्धतीने, पण खूप छान वाटतं। कारण की सगळ्यात महत्त्वाचं आरुने खूप जास्त इंटरेस्ट घेऊन थोडीशी तयारी केलेली आहे। पुढे पुढे मी ते सांगणारच आहे। खूप जास्त काय नाही, पण त्याला जसं वाटतं तसं त्याने केलेलं आहे। आणि आता मस्त तयारी चाललेली आहे ताटाची। आरू आणि आरूचे पप्पा आणि शियाची मध्ये मध्ये मस्त लुडबुड चालू आहे। ओ पहिल्यांदाच भारी वाटते, आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी तयारी चालू त्याच्यामुळे। चला तिकडे तिकडे ठेवा, ठेवा खाली। ओ शिया कोणाचा बर्थडे? शिया कोणाचा बर्थडे? नको। तर मस्त इथं आरूची आणि आरूच्या पप्पाची तयारी चालू झालेली आहे। चाललंय त्यांचं आपलं काय काय करणं। आणि पहिल्यांदाच माझा बर्थडे, त्याच्यामुळे मी शांत आहे आणि हे काम करतायत, छान वाटतंय। कधी कधी आपल्याला थोडं शांतता। आणि 3 ते 4 फुगे फुगवलेत फक्त, ते बी आरूचा हट्ट होता म्हणून, असं काहीच नव्हतं। आणि शियाचं मस्त ऑब्झर्वेशन चालू आहे। आणि आता फायनली सगळ्या तयारीनंतर मी बसलेली आहे आणि किती भारी वाटतंय ना एकदम। म्हणजे आपण आता लहान मुलांना, आपल्या मुलांना ओवाळतो किंवा औक्षण करतो त्यांचं, तर ज्यावेळेस आपला मुलगा आपलं औक्षण करतो त्यावेळेस किती भारी फिलिंग आहे। खूप इमोशनल, खूप छान वाटलं मला। म्हणजे माझा मुलगा मला कुंकू लावतो, ओवाळतो, एकदम मस्त वाटलं। आणि त्याला खूप सकाळपासून खूप इंटरेस्ट होता की म्हणजे सारखंच त्याचं चाललं होतं, मग तू केक करणार आहेस का, किंवा कसा करायचा आहे बड्डे, बलून्स लावायचेत का। म्हणजे त्यांना जसं वाटतं की त्यांचा बड्डे आपण जसं सेलिब्रेट करतो तसंच आपला पण असावा, पण आपण एवढं स्वतःसाठी नाही करत, पण एक थोडं केलं, तो म्हणत होता म्हणून तसंच केलं, जास्त काही नाही। आणि परत शियाला पण तो तसंच व्यवस्थित खाऊ घातलं, खूप छान वाटलं। म्हणजे माझ्यासाठी एवढी छान, म्हणजे पहिल्या बड्डेला असं घडलं असेल की आरूने मला ओवाळल्यामुळे मला ते एकदमच, माझा हा बड्डे माझ्या एकदम आठवणीतच राहील मस्तच असा। परत चॉकलेट दिली मला, कारण ह्यांच्यासोबत तो बाहेर गेला होता आणि त्याने चॉकलेट घेऊन आला होता, म्हटला की मला मम्मीला गिफ्ट द्यायचंय म्हणून।
खाते तू? पुढे नको थांब. चला तू ही चॉकलेट केक खाते? चल केक करतो आपण. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Varsha. Happy birthday to you. Happy birthday dear mommy. Thank you. मस्त. चला मग काय झालं? अशा प्रकारे आम्ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सेलिब्रेशन केलेलं आहे. खूप जास्त काहीच नाही, अगदी 10 मिनिटांमध्ये झालेलं आहे. छान वाटलं. पण माझ्यासाठी आरुने एवढं मेहनत केलेली आहे. म्हणजे ताट जे आहे ते आरुने तयार केलेलं होतं पूर्ण. आणि इथे टिपॉ इकडे आणून याच्यावरती हे सगळं त्यांनीच केलं होतं त्याच्या आयडियाने. थोडंसं जरी झालं तरी खूप छान वाटतं, कारण की ते आयतं झालेलं असतं. हा, आरूला काय सांगायचं आहे? काय म्हणतो तू आरू? तू काय काय केलं सांग बरं. तुला विश केलं, अजून तुला गिफ्ट दिलं, हा तुला केक चालला, हा आणि तुला बोलवलं. ओव्हळ. ओके. शिया तू काय करते? आणि शिवानी केक चालू. हा, थँक्यू दादा. तर आता मस्त बर्थडे सेलिब्रेट झालेला होता आणि आम्ही थोडंसं असंच बसलो होतो गप्पा मारत. मग मी तेच विचारत होते यांना की मग काय देणार आहे गिफ्ट. तर त्यांचं चालू होतं मग काय कशाला पाहिजे गिफ्ट, दरवर्षीच काय असते गिफ्ट. मग म्हटलं असं थोडीच असते, तेव्हा बर्थडे तर एकदाच येतो ना आपला, मग द्यायला पाहिजे. तर ते म्हणत होते की नेक्स्ट टाईम मी तुला नक्की गिफ्ट छान देतो, कारण मागच्या महिन्यामध्ये आमची ॲनिव्हर्सरी झाली तेव्हा पण मग गिफ्ट त्यांनी मोबाईल घेतलाच होता. तर अशा प्रकारे मस्त पाटलांकडून आपल्याला आश्वासन भेटलेलं आहे. काय खाते तू? काय खाते? काय खाते? काय खाते? तर चला, तर मग नंतर भेटूयात पुढील व्हिडिओ सोबत किंवा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.